नमस्कार. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 36,000 रुपये पीक विम्याचे जमा होणार आहे. जिल्ह्यानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024-25च्या खरीप हंगामासाठी 89,629 शेतकऱ्यांना तब्बल 127 कोटी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्वी अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन थकीत भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना मध्यस्थाविना थेट मदतीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप 2024-25 हंगामात बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण 628 कोटी 80 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, याचा थेट फायदा 13 तालुक्यातील 4,76,392 शेतकऱ्यांना होणार आहे. यापूर्वीच 2,28,636 शेतकऱ्यांना 330 कोटी 54 लाख रुपये वितरित करण्यात आलेले होते. आता नव्या टप्प्यातील 127 कोटी 50 लाख रुपये 89,629 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तालुकानिहाय नुकसान भरपाई, कोणत्या तालुक्याला किती नुकसान भरपाई मिळालेली आहे ते बघूया. चिखलीसाठी 37 कोटी 17 लाख रुपये निधी मिळालेला आहे. सिंदखेड राज्यासाठी 17 कोटी 34 लाख निधी मिळालेला आहे. खामगावसाठी 10 कोटी 21 लाख निधी मिळालेला आहे. नांदुऱ्यासाठी 8 कोटी 77 लाख एवढा निधी मिळालेला आहे. लोणारसाठी 7 कोटी 24 लाख निधी मिळालेला आहे. मेहकरसाठी 25 कोटी 88 लाख एवढा निधी मिळालेला आहे. मोताळ्यासाठी 4 कोटी 7 लाख रुपये निधी आणि शेगाव 2 कोटी 27 लाख, संग्रामपूर 1 कोटी 92 लाख आणि शेवटचा तालुका म्हणजेच मलकापूरसाठी 59 लाख रुपये एवढा निधी मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे काय आव्हान आहे ते बघूया. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर नुकसान भरपाईची माहिती हवी आहे किंवा विमा रकमेबाबत काही शंका आहेत, त्यांनी आपल्या तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.